दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय। अल्लू अर्जुनचा हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलाय। दक्षिणेपेक्षा हिंदी पट्ट्यात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतोय आणि आता या चित्रपटाने एस.एम. राजमौली दिग्दर्शित ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली 2 या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलाय। म्हणजे एकीकडे हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करतोय, तर दुसरीकडे अल्लू अर्जुन हा मात्र चांगलाच वादात सापडलाय। चेंगराचेंगरी प्रकरण अजूनही शांत झालेलं नाहीये। आता रविवारी काही अज्ञातांनी अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधल्या घरावर दगडफेक केली। चेंगराचेंगरी झाल्यानंतर न्याय मागणाऱ्या आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधल्या घरात गोंधळ घातला आणि या हल्ल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबियासह बाहेर पडलाय। त्यांनी हे राहतं घर आता सोडलंय। आता यामागे काही षडयंत्र आहे असा सुद्धा दावा केला जातोय किंवा राजकीय कटकारस्थानं यामागे होतायत असं सुद्धा म्हटलं जातंय। आता असं नेमकं का म्हटलं जातंय हेच आत्ताच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9। हैदराबादमध्ये हा सगळा घटनाक्रम सुरू झाला तो संध्या थिएटरमधून। म्हणजे अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेला पुष्पा 2 हा चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज झाला आणि त्याआधी एक दिवस म्हणजे 4 डिसेंबरला त्याचं स्पेशल स्क्रीनिंग जे होतं ते आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळेस थिएटर खचाखच भरलं होतं। आत जागा कमी होती, त्यामुळे बाहेर सुद्धा चाहत्यांची मोठी गर्दी होती। अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे झाले होते आणि या सगळ्या गोंधळामध्ये तिथे चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला। आणि या सगळ्या वेगाने घडणाऱ्या घटनाक्रमामध्ये अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली। त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला, पण कागदोपत्री उशीर झाल्यामुळे अल्लू अर्जुनला एक रात्र ही तुरुंगात काढावी लागली। आता या सगळ्याच घटनेवरून तेलंगणामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते चांगलंच तापलंय। आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि MIMचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी अल्लू अर्जुनला चांगलंच कात्रीत पकडलंय। विधानसभेमध्ये सुद्धा तिथे पडसाद पाहायला मिळाले। पण जेव्हा अल्लू अर्जुनला अटक झाली तेव्हा विरोधी पक्षाचे नेते KTR यांनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आणि अशा प्रकारे एका सुपरस्टार असलेल्या अभिनेत्याला अटक करणं हे चुकीचं आहे असं सुद्धा म्हटलंय। आता विधानसभेत रेवंत रेड्डी यांनी आरोप केलाय की पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा अल्लू अर्जुन तिथे आला, त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला। ही चेंगराचेंगरी झाल्यानंतर सुद्धा अल्लू अर्जुन तिथेच होता आणि पोलिसांना त्याला बाहेर काढावं लागलं। इतकंच नाही तर आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा अल्लू अर्जुनवर आरोप केलेत की हे प्रकरण झाल्यानंतर सुद्धा त्याने हा चित्रपट पाहिला, बाहेर निघताना त्याने चाहत्यांना हात दाखवला आणि पीडित जे कुटुंब होतं त्यांची विचारपूस सुद्धा केली नाही असा आरोप अल्लू अर्जुनवर केलाय। आता या सगळ्या आरोपांवर अल्लू अर्जुनने सुद्धा पत्रकार परिषद घेत चांगलंच उत्तर दिलं। माझ्यावर होणारे आरोप हे सगळे खोटे आहेत। माझं चारित्र्य खराब करण्याचा यातून प्रयत्न केला जातोय। मी त्यावेळेस सुद्धा या सगळ्या घटनेवर शोक व्यक्त केला होता, पीडित कुटुंबाला मदत केली आणि अशी घटना होणं हे एक दुर्दैवच आहे। मी त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचं पालन केलं होतं असं सुद्धा अल्लू अर्जुनने सांगितलंय। आता विधानसभेत सुद्धा अल्लू अर्जुनला इतकं टार्गेट का केलं जातंय? म्हणजे अशा कोणत्या राजकीय घटना झाल्या की त्यामुळे अल्लू अर्जुन हा राजकीय कचाट्यात सापडला? त्यासाठी थोडंसं मागच्या काही घटनांचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल। लोकसभेच्या वेळेस YSRCPचे उमेदवार शिल्पा रवी रेड्डी हे अल्लू अर्जुनचे मित्र असल्यामुळे अल्लू अर्जुनने त्यांचा प्रचार केला होता, तर अल्लू अर्जुनचे काका पवन कल्याण हे त्या पक्षाच्या विरोधात लढले होते। बरं, अल्लू अर्जुनने पवन कल्याण यांचा सुद्धा प्रचार केला। यामुळे अल्लू अर्जुन आणि पवन कल्याण यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू झाला आणि काहीसा यांच्या दोघांमध्ये सुद्धा दुरावा आला। पुष्पा 2चे काही डायलॉग हे पवन कल्याण यांच्या विरोधात आहे असं सुद्धा म्हटलं जातंय। त्यामुळे चित्रपट आणि राजकारण क्षेत्रात चांगलाच तणाव निर्माण झालाय आणि पुष्पा 2शी संबंधित एका कार्यक्रमादरम्यान अल्लू अर्जुन हा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं नाव घ्यायला विसरला होता। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या नाराजीला अल्लू अर्जुनला सामोरं जावं लागतंय असं सुद्धा म्हटलं जातंय। आता अल्लू अर्जुनच्या घरावर ज्यांनी दगडफेक केली, ज्यांनी तोडफोड केली, त्या 8 आरोपींपैकी 6 आरोपींना आज हैदराबाद कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांना जामीन मिळाला। आता या सगळ्या प्रकरणावर भारत राष्ट्र समिती म्हणजे BRSचे नेते कृषांक यांनी एक दावा केलाय
की या 6 आरोपींपैकी एक आरोपी हा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा सहकारी होता। आता आपल्याकडे सुद्धा बॉलिवूड आणि राजकारणी याचा खूप जवळचा संबंध आहे। म्हणजे बॉलिवूडवर राजकारणाचा मोठा प्रभाव दिसतो। तसंच तेलंगणामध्ये सुद्धा आहे। म्हणजे तेलंगणामध्ये आता सत्तापालट झाली असली तरी सुद्धा तेलुगू चित्रपट उद्योगातील सर्वात मोठी हिस्सेदारी ही रेवंत रेड्डी यांच्याऐवजी केसीआर यांच्याच ताब्यात आहे। चित्रपट उद्योगातील अनेक कलाकार जे आहेत ते केसीआर यांचे मित्र आहेत। म्हणजे 2014 पर्यंत चित्रपट उद्योग हा चंद्राबाबू नायडू यांच्या हातात होता। पण आंध्र प्रदेशचं विभाजन झालं त्यानंतर तिथे भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएस सत्तेत आले। पहिलं जे वर्ष होतं त्यामध्ये चित्रपट उद्योग आणि केसीआर यांचे फारसे काही चांगले संबंध नव्हते। पण साधारण 1 वर्षानंतर अनेक कलाकार आणि चित्रपट निर्माते हे तत्कालीन सीएम केसीआर यांचा मुलगा केटीआर यांच्या जवळ आले आणि मित्रत्वाचं नातं त्यांच्यात तयार झालं आणि तो प्रभाव 2024 पर्यंत आजही कायम आहे। याचा सुद्धा इथे परिणाम झाल्याचं बोललं जातंय। म्हणजे तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री झाले असले तरी अजूनही चित्रपट उद्योगातील अनेकांचा केटीआर यांनाच पाठिंबा आहे। म्हणजे केटीआर यांचा चित्रपट क्षेत्रावर प्रभाव दिसून येतो। आता काही महिन्यांपूर्वी अभिनेता नागार्जुन याचं एन कन्व्हेन्शन हे सुद्धा जमीनदोस्त करण्यात आलं। तलावावर कब्जा करून ते बांधण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता आणि त्यानंतर आता अल्लू अर्जुनची ही घटना। म्हणजे कुठेतरी राजकारण्यांच्या कचाट्यात हे साऊथचे सुपरस्टार हिरो जे आहेत ते आता अडकलेले दिसतायत। झुकेगा नहीं साला असं जरी पुष्पा म्हणत असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र अल्लू अर्जुनला कायदा आणि राजकारण्यांपुढे झुकावंच लागलंय अशी ही सगळी परिस्थिती आहे। एकंदरीतच राजकारण किती महाभयंकर असू शकतं याचं हे उदाहरण। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा। तुर्तास मी इथेच थांबते, पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा आकार DG9। नमस्कार।